नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या या मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोगीसाठी बनवली जाणारी आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी सगळं मिक्स व्हेज म्हणजे टोमॅटो, गाजर, घेवडा, पालक असं सर्व भाजी एकत्र करून घेतलेल्या आहेत. पावटा, कोथिंबीर, 2 चमचे तीळ, इथे मसाल्यासाठी खोबरं किसलेलं, जिरं, लसूण आणि आलं. सगळ्यात पहिलं आपण हे सगळं वाटून घेऊया. सगळ्यात आधी या भाज्या आपण धुवून घेऊया. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. प्रथम 2 चमचे तेल, त्यानंतर आपण 2 चमचे बारीक जिरे टाकून घेऊया. जिरे तडतडले की हा पूर्ण बारीक केलेला मसाला टाकायचा. मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये वाफाळलेले हरभरे घालून थोडं परतून घ्यायचं, म्हणजे पटकन शिजतात. यामध्ये आपण तिखट घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता. थोडीशी हळद, थोडं मीठ. असं चांगलं परतल्यानंतर पूर्ण भाज्या टाकायच्या, सर्व भाज्या. भोगीच्या सणामध्ये तिळाचे खूप महत्त्व, म्हणून 2 मोठे चमचे तीळ टाकायचे. आणि आता आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया. आता याला उकळी आलेली आहे. तर गॅस कमी करू. आता यामध्ये शिजत आलं की थोडंसं शेंगदाण्याचे कूट टाकायचे. आणि थोडा वेळ शिजवून द्यायचं. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया. त्यासाठी आपण थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया, म्हणजे भाकरीला छान चव लागेल. मिक्स करून घेऊया. आता आपण पीठ मळून घेऊया बाजरीचं. पीठ मळून त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. आपण भाकरीसाठी गोळा करून घेऊया.
आपली भाकरी लाटून झाल्यानंतर त्यावर तीळ टाकायचे आणि हळूहळू प्रेस करायचं. ही अशी पातळ भाकरी घ्यायची थापून नंतर आपण तिला तळायचं. ही अशी पातळ कुरकुरीत भाकरी आली पाहिजे.